नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील. आज तुम्हाला शोल्डर का उतरते ते सांगणार आहे. म्हणजे कोणती काळजी घ्यायची, ब्लाऊज शिवतानाच आपण शोल्डर कसं चेक करायचं किंवा जे मापाला दिलेलं आहे त्याचं शोल्डर आणि आपलं शोल्डर कसं ओळखायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. हे बघा, आपल्याला जे मापाचं ब्लाऊज दिलेलं असतं ना त्याचं शोल्डर कसं चेक करायचं पहिले मी ते सांगते. हे बघा, हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, हे मापाचं आलेलं आहे आपल्याला ब्लाऊज. तर त्याचं शोल्डर चेक करताना काय करायचं आहे, हे बघा, पहिले तर महत्त्वाचं म्हणजे हे बघा, जे आपण जे ब्लाऊज शिवलं आहे ते ब्लाऊज आणि ते ब्लाऊज, हे बघा, हे दोन्ही ब्लाऊज आहे. हे मी शिवलेलं आहे आणि हे मापाचं आहे. हे बघा, हे असं सरळ धरायचं. ज्या बाजूने आपण उलटं किंवा सुईचं दोन्ही तसेच धरा. हे बघा, दोन्ही मी इकडच्या बाजून धरलेले आहे. आता हे बघा, ही गळ्यापासून इथून पूर्ण ब्लाऊज आहे ना, हे असं पूर्ण चेक करायचं. हे बघा, याची कटोरी बघायची, आपली कटोरी बघायची. परत ते झाल्यानंतर परत हे बघा शोल्डर. हे बघा, आपलं शोल्डर त्याचं शोल्डर हे पूर्ण बरोबर आलं पाहिजे. थोडंसं अर्धा इंच पुढे मागे असेल तर ठीक आहे, पण खूपच असेल तर समजायचं की मग आपलं शोल्डर उतरणार आहे. लगेच इथे लगेच आपण हे शोल्डर उसवून इथेच लगेच कमी करून घ्यायचं. हे बघा, असं पूर्ण चेक करत जायचं. गळ्यापासून पूर्ण खालीपर्यंत आपण हे शोल्डर पूर्ण बघायचं. हे बघा, नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना शिवण क्लास करायचा आहे त्यांनी पूर्ण बघत जा. हे बघा, बिगनर्स असेल तर शोल्डर कसं बघायचं ते मी सांगत आहे तुम्हाला, नक्कीच बघा. हे बघा, हे पूर्ण असं चेक करून घ्यायचं ब्लाऊज आपलं आणि मापाचं दिलेलं ब्लाऊज. हे बघा, हे पूर्ण चेक करत जायचं. हे बघा, माझं ब्लाऊज फक्त अर्ध म्हणजे कमी आलेलं आहे, म्हणजे माझं शोल्डर बरोबर आहे. आपलं शोल्डर जास्त यायला नको, म्हणजे असं जास्त यायला नको. इतकं जास्त जर आलं, समजा असं जर आलं तर समजायचं की आपलं शोल्डर उतरणार आहे. आणि मग ते आपण कमी करायचं किंवा नॉट लावून द्यायची. अशी नॉट लावायची ब्लाऊजला, म्हणजे नॉट बांधल्यानंतर शोल्डर उतरत नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे हे बघा, काय करायचं, हे बघा, आता हे शोल्डरची टीप आतमध्ये गेलेली आहे. हे आतमधलं झालं समजा, ठीक आहे. असं नाही शिवायचं. मग बिगनर्स असेल तर तुम्ही अशी टीप द्यायची, म्हणजे दोन्ही समोर समोर ठेवून. हे बघा, आता जर समजा तुम्हाला वाटलं की शोल्डर उतरलंय, मागचं उतरलंय की पुढचं उतरतंय ते एकदा चेक करून घ्यायचं. आणि ही टीप उसवून आपल्याला इझिली, म्हणजे इथं पटकन असं क्रॉस लाईन मारली तरी पण शोल्डर होऊन जातं बरोबर. आणि आपण हे बघा, ब्लाऊज शिवतानीच अर्धा इंचाचा डिप दिलेलाच असतो. तरी पण जर समजा शोल्डर उतरलं तर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही चेक करा तुमच्या ब्लाऊजचं आणि बघा, परत कधीच तुमचं शोल्डर उतरणार नाही. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. बाकीचे पण मी कटिंगचे, स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण बघत जा. आणि शोल्डर, हे बघा, अजून एक सांगते तुम्हाला महत्त्वाचं, म्हणजे हे शोल्डर चेक करायचं झालं. त्याच्यानंतर काय करायचं, फिटिंग करतानाच आपण आहे ना इथे बघायचं. हे बघा, हे पुढची पण पट्टी चेक करून घ्यायची. काच बटन पट्टी आपली आणि त्यांची बरोबर आहे का, असेल तर ठीक आहे, नसेल तर थोडीशी कट करून आपण डिप देऊन घ्यायचा आणि गोलाकार करून घ्यायचा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि नक्कीच तुम्ही पण एकदा चेक करून बघा. तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर नक्कीच मी सांगितल्या पद्धतीने चेक करा. तुमचं परत कधीच शोल्डर उतरणार नाही. आणि शिवतानीच चेक करत जा. फिटिंग करण्याच्या पहिले, पायपिंग करायच्या आधी ही स्टेप करून घ्या. तुमचं कधीच शोल्डर उतरणार नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.